हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूड टेस्ट नंबर 4 बघणार आहोत। तर यापूर्वी आपण 3 टेस्ट या सॉल्व्ह केलेल्या आहेत। 3 टेस्टमध्ये आपण आतापर्यंत 90 MCQ आपले नर्सिंग ॲप्टिट्यूडचे कंप्लीट केलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी 30 इम्पॉर्टंट MCQ या व्हिडिओमध्ये बघणार आहेत, म्हणजे आपले 120 MCQ आजच्या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत कंप्लीट होतील। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण की आजचे जे MCQ असणार आहेत हे खूप इम्पॉर्टंट MCQ आहेत आणि जे पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत तेच MCQ आपण आजच्या सिरीजमध्ये टाकलेले आहेत। तर टेस्ट सिरीज नंबर 4 आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत एक पण आपली टेस्ट सिरीज बघितलेली नाहीये, तर त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे की आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व तिन्ही पण टेस्ट सिरीजच्या लिंक आहेत, तुम्ही जा आणि ते जे आपल्या पहिल्या 3 टेस्ट होत्या तर त्या टेस्टमध्ये कोणते नर्सिंग ॲप्टिट्यूडचे MCQ विचारलेले आहेत एकदा ते बघा आणि त्यानंतर हा जो नवीन व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये तुम्ही MCQ बघा। आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर नर्सिंगबद्दल जर अजून जर कंटेंट पाहिजे असेल, नर्सिंग ॲप्टिट्यूड त्यानंतर फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, तर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर लगेच आपला व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा। तर चला, आपले आजचे जे नर्सिंग ॲप्टिट्यूड क्वेश्चन नंबर 4 आहे किंवा क्वेश्चन पेपर जी आपली 4 आहे त्याला आपण स्टार्ट करू। वेलकम टू नर्सिंग ॲप्टिट्यूड टेस्ट नंबर 4। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 90 MCQ कंप्लीट केले, अजून 30 MCQ आपण आजच्या टेस्ट सिरीजमध्ये बघू। तर लास्ट स्टेप इन नर्सिंग प्रोसेस इज डॅश डॅश। आतापर्यंत नर्सिंग प्रोसेसवर आपण खूप सारे MCQ बघितले, 4-5 MCQ आपण बघितलेत आणि नर्सिंग प्रोसेस काय असतं पूर्ण इन्फॉर्मेशन पण तुम्हाला त्याच्यावर मिळालेली आहे। तर मित्रांनो, नर्सिंग प्रोसेस जी आहे तर त्याच्यामधली सर्वात पहिली स्टेप जी आहे तर ती स्टेप्स असते आपली असेसमेंट, त्यानंतर असते नर्सिंग डायग्नोसिस, त्यानंतर असतं आपलं आउटकम, त्यानंतर असतं प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन आणि इव्हॅल्युएशन। म्हणजे आपली जी लास्ट स्टेप आहे ती म्हणजे इव्हॅल्युएशन। आणि इव्हॅल्युएशन करण्याचा पर्पज असा असतो की आपलं जे गोल होतं तर ते गोल मीट झालेलं आहे की नाही झालं ते बघणे म्हणजे इव्हॅल्युएशन। काल आपण एका फीवरच्या पेशंटचं एक्झाम्पल बघितलं होतं। एक पेशंट आहे, तुम्ही ॲसेस केलं आहे आणि तुम्हाला कळलं आहे की त्या पेशंटला काय आहे, फीवर आहे। तर फीवर आहे, तुमचा नर्सिंग डायग्नोसिस झाला हायपरथर्मिया रिलेटेड टू द डिसीज कंडिशन, त्यानंतर आउटकम झालं टू रिड्यूस द फीवर, त्यानंतर प्लॅनिंग झालं की पेशंटला कोल्ड स्पंजिंग जी आहे तर ती द्यायची किंवा जे आपली कोल्ड ॲप्लिकेशन द्यायचं आहे, त्यानंतर तुम्ही इम्प्लिमेंटेशनमध्ये कोल्ड स्पंजिंग केलं आणि इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला दिसून आलं की पेशंटचा फीवर आता 2 डिग्री सेल्सिअसनी कमी झालेला आहे। म्हणून लास्ट स्टेप इन द नर्सिंग प्रोसेस इज इव्हॅल्युएशन। म्हणजे आपला जे गोल होता तो मीट झाला आहे का नाही ते आपण चेक करतो, त्याला आपण काय म्हणणार, इव्हॅल्युएशन असं म्हणणार। त्यानंतर यूज IV सेट आर डिस्कार्डेड इन डॅश डॅश बॅग, किंवा कोणत्या कलरच्या बॅगमध्ये आपण यूज झालेले IV सेट्स जे असतात तर ते डिस्कार्ड करतो। तर मित्रांनो, अजूनपर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना IV सेट काय असतं हे माहिती नाही, तर एकदम सोप्या भाषेत सांगतो। भरपूर जणांनी किंवा तुमच्यापैकी भरपूर जणांनी आतापर्यंत सलाईन घेतलेलं असेल, काही जणांनी दुसऱ्या पेशंटला किंवा घरच्यांना सलाईन घेताना बघितलेलं असेल। तर सलाईनची जी बॉटल असते त्या बॉटलला आपण IV बॉटल असं म्हणतो आणि त्यापासून एक नळी असते ज्या नळीने सर्व सलाईन खाली येतं आणि ते पुढे निडल असते किंवा सुई असते, त्याला आपण स्काल्प किंवा कॅन्युला असं पण म्हणतो। आणि हा कॅन्युला पेशंटच्या हातामध्ये इथं असा टाकलेला असतो आणि इथं याला टेप मारलेला असतो। ओके, तर ही जी नळी आहे, जी नळी आपल्याला सलाईनच्या एका ट्रॅव्हलसाठी किंवा जे मेडिसिन आहे त्याच्या ट्रॅव्हलसाठी हेल्प करते, याला आपण काय म्हणतो मित्रांनो, IV सेट असं म्हणतो। तर हा IV सेट आपण 72 आवर्सपर्यंत यूज करू शकतो। जे ॲडमिटेड पेशंट असतात याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जो IV सेट आहे तो किती आवर्सपर्यंत आपण यूज करू शकतो। तर 3 डेज म्हणजे 72 आवर्सपर्यंत आपण एक IV सेट हा यूज करू शकतो। तर आता हा यूज झालेला IV सेट आपल्याला डिस्कार्ड करायचा आहे, फेकून द्यायचा आहे, तर तो आपण BMWच्या कोणत्या बॅगमध्ये फेकून देणार? फर्स्ट ऑप्शन आहे येलो करणार का? नाही, येलोमध्ये आपण ॲनाटॉमिकल वेस्ट टाकतो। त्यानंतर पिंक हा BMWमधला येणारा कलरच नाही आहे। त्यानंतर येतं ब्लूमध्ये आपण कालच बघितलं होतं की ब्लूमध्ये आपण ज्या काचेच्या बॉटल्स असतो, व्हायल्स असतात, ॲम्पुल्स असतात, तर ते आपण ब्लूमध्ये टाकतो। आणि लास्ट आहे आपलं रेड। तर रेड कलर म्हणजे ज्या वस्तू रिसायकल होऊ शकतात। IV सेट प्लास्टिकचा आहे, IV सेट रिसायकल होऊ शकतो, म्हणून ऑप्शन नंबर D इज करेक्ट आन्सर। त्यानंतर नेक्स्ट आहे ऑन्कोलॉजी इज रिलेटेड टू डॅश डॅश। याच्यामध्ये सर्वात पहिलं ऑप्शन आहे हार्ट डिसीज। हार्ट डिसीज जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हार्ट डिसीज असेल तर त्याला आपण म्हणतो कार्डिओलॉजी। किडनी डिसीज जर असेल तर आपण त्याला म्हणतो नेफ्रोलॉजी। त्यानंतर कॅन्सर हे आपलं राईट आन्सर आहे। कॅन्सर असेल तर त्याचं क्लिनिकल टर्म काय ते ऑन्कोलॉजी। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे नर्स हॅव गिवन CPR टू द पेशंट विथ कार्डियक अरेस्ट। एक पेशंट आहे त्याला कार्डियक अरेस्ट आलेला आहे, तर असे पेशंट बेसिसवर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात।
ज्यामध्ये तुम्हाला एक नर्स पण दाखवली जाते आणि एक पेशंट पण दाखवला जातो किंवा असा एक सिनारिओ तिथं दिलेला असतो. सिनारिओ बेसिसवर पण नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये क्वेश्चन विचारले जातात. नर्स हॅव गिवन CPR टू द पेशंट विथ कार्डिॲक अरेस्ट, विच पल्स शी हॅव टू ॲसेस. एक नर्स आहे, एका पेशंटला ती कार्डिॲक अरेस्टमध्ये पेशंट आहे, म्हणजे त्याला हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्या पेशंटला ती CPR देते. CPR काय असतं, त्याचा लॉंग फॉर्म काय असतो, यावर पण MCQ विचारतात. तर मित्रांनो, CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. ज्या पेशंटला कार्डिॲक अरेस्ट येतो तर त्याला आपण छातीवर प्रेस करतो, त्याचं हृदय आपण परत पंपिंग करण्याचं ट्राय करतो, त्याला आपण CPR असं म्हणतो. ॲक्च्युली CPR ही खूप मोठी कन्सेप्ट आहे, आपण इथं सध्या त्याचा एवढा इम्पॉर्टन्स नाही आहे. जस्ट ध्यानात ठेवा, CPRमध्ये एका पेशंटला कार्डिॲक अरेस्ट आलेला असतो आणि त्याची आपण छाती दाबतोय, म्हणजे बंद पडलेलं हृदय आपण चालू करण्याचं ट्राय करतोय, त्याला आपण CPR असं म्हणतो. तर या कंडिशनमध्ये नर्स कोणती पल्स ॲसेस करेल? कॅरोटिड पल्स, ॲक्झिलरी पल्स, रेडियल पल्स आणि अपायकल पल्स. तर मित्रांनो, ॲक्झिलरी पल्स जर बघितलं तर ती पण प्रॉपरली लगेच ॲसेस करता येत नाही. रेडियल जी पल्स आहे ती बॉडीपासून खूप दूर आहे, म्हणजे एकदम आपल्या हाताच्या एंडिंगला येते ती पल्स, त्यामुळे ती पल्स पण आपल्याला ॲसेस करू आपण शकत नाही, तिथं पण वीक पल्स फील होईल. प्रॉपरली पल्स आपल्याला रेडियल पल्स भेटणार नाही. त्यानंतर अपायकल पल्स जर बघितलं तर जी पल्स आपण चेस्टवरच घेतो त्याला आपण अपायकल पल्स असं म्हणतो, पण आपण चेस्टवर इथं कॉम्प्रेशन देणार आहे त्यामुळे आपण अपायकल पल्स पण घेऊ शकत नाही. तर जी कॅरोटिड पल्स आहे, जी आपल्या नेकमध्ये लोकेटेड असते, तर आपण ती कॅरोटिड पल्स CPR देताना पेशंटची ॲसेस करत असतो. ज्यावेळेस कॅरोटिड पल्स तुम्हाला नॉर्मली लागेल तर त्यावेळेस तुम्ही समजून घ्यायचं आहे की आता हृदय परत नॉर्मली स्टार्ट झालेलं आहे, हृदयाचं फंक्शन नॉर्मल झालेलं आहे. त्यानंतर आता 5 नंबर आहे BMI स्टँड्स फॉर डॅश डॅश. BMI म्हणजे काय? ब्लड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, बॉडी मास इन्स्ट्रुमेंट, बॉडी मास इंडेक्स आणि ब्लड मास इंडेक्स. तर आपलं जे राईट आन्सर आहे तर ते राईट आन्सर आहे आपलं D, बॉडी मास इंडेक्स. BMIचा फॉर्म्युला पण माईट बी तुम्हाला विचारला जाऊ शकतो नर्सिंग CETमध्ये की BMIचा फॉर्म्युला काय आहे. तर सध्या आपल्याला फक्त BMI स्टँड्स फॉर, BMIचा लॉंग फॉर्म विचारला आहे, तर बॉडी मास इंडेक्स हा BMIचा काय लॉंग फॉर्म आहे. त्यानंतर डॅश डॅश इज द फुल फॉर्म ऑफ BMW. BMW म्हणजे काय? बायोमेडिसिन वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट, ब्युरो ऑफ मेडिसिन वर्क अँड बायोमेडिकल वर्क. तर याच्यापैकी राईट आन्सर कोणता आहे मित्रांनो? BMW हा मायक्रोबायोलॉजीचा पॉईंट आहे, ज्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. काय आहे त्याचा लॉंग फॉर्म? बायोमेडिकल वेस्ट. तर बायोमेडिकल वेस्ट ही अशी कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण जे पण कचरा रोजचा आपला मेडिकलमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये निघतोय त्याला आपण बायोमेडिकल वेस्ट म्हणतो आणि त्याचं सिग्रिगेशन वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. जसं ॲनाटॉमिकल आपण टाकतो येलो बॅगमध्ये, त्यानंतर काचा वगैरे असेल तर त्या टाकतो आपण ब्लू बॅगमध्ये, रिसायकल मटेरियल टाकतो रेड बॅगमध्ये, त्यानंतर PPC कंटेनरमध्ये आपण निडल्स टाकतो PPC कंटेनर, त्यानंतर ब्लॅक कलरची जी बॅग असते, काही ठिकाणी ब्लॅक वापरतात, काही ठिकाणी ग्रीन वापरतात, त्यामध्ये आपण जनरल वेस्ट हे युजली टाकत असतो. तर अशा पद्धतीचे आपलं बायोमेडिकल वेस्ट आणि त्याचे कलर कोडिंग्स ह्या असतात. तर याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ॲन अनकॉन्शियस क्लायंट इज ॲडमिटेड इन ICU. एक कोमामध्ये असलेला पेशंट ICUमध्ये ॲडमिट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन हिज केअर. तर खालीलपैकी कोणतं ऑप्शन आहे जे त्याच्या केअरमध्ये इन्क्लूड होणार नाही? फाउलर्स पोझिशन फॉर व्हेंटिलेशन हे आपण देणार, कारण की पेशंटला फाउलर्स पोझिशन दिली पाहिजे. फाउलर्स पोझिशन म्हणजे काय मित्रांनो? ज्या पद्धतीने आपण सोफ्यावर बसून झोपतो त्यावेळेस आपण मान पण वरती असते आणि आपली छाती पण थोडी वरती असते, म्हणजे आपण जो आपल्या कमरेचा जॉईंट आहे तिथे आपण 45 किंवा 30% आपण तिथे बेंड असतो, त्या पोझिशनला आपण काय म्हणतो? फाउलर्स पोझिशन असं म्हणतो. फाउलर्स पोझिशन मी तुम्हाला इथे काढून दाखवतो. तर अशा पद्धतीने हा माणूस इथे असेल, इथं त्याचे हे खाली 2 पाय आणि इथे त्याचे हे 2 हात आणि कमरेमधून तो असा 30 डिग्री सेल्सिअसला बेंड असणे आणि इकडं हात खाली त्याचा हा बेड असेल. ओके, तर ही जी पोझिशन आहे तर या पोझिशनला आपण फाउलर्स पोझिशन असं म्हणतो. तर फाउलर्स पोझिशनचा यूज असा होतो की आपले जे लंग्स आहेत तर लंग्सचं इथे प्रॉपरली एक्सपान्शन होण्यामध्ये हेल्प होते. आता अनकॉन्शियस पेशंट आहे, तो जर श्वास स्वतःहून घेऊ शकत नाही, त्याला आपण व्हेंटिलेटर लावणार आहे, तर व्हेंटिलेटरमध्ये त्याला एक प्रॉपरली व्हेंटिलेशन पोचवण्यासाठी आपण त्याला फाउलर्स पोझिशन ही नॉर्मली देऊ. त्यानंतर आस्किंग फॉर मील. आता अनकॉन्शियस पेशंट आहे, आपण त्याला तुम्हाला भूक लागली का, तुम्ही जेवण कराल का, तुम्हाला जेवणामध्ये काय पाहिजे, ह्या गोष्टी त्याला विचारू शकत नाही. म्हणजे आस्किंग फॉर मील हे जे ऑप्शन आहे तर हे आपलं इथलं ऑप्शन आहे जे आपल्या ह्या MCQचं ॲन्सर आहे. ठीक आहे, आपण अनकॉन्शियस पेशंट
तो कोमामध्ये त्याला एन्व्हायरमेंटमध्ये काही समजत नाही, त्याला कोणी टच केलेलं पण फील होणार नाही, बोललेलं पण समजणार नाही, म्हणजे आस्किंग फॉर मील हे याचं आन्सर आहे. त्यानंतर चेंजिंग पोझिशन फॉर एव्हरी 2 आवर्स हे पण आपण करणार, केअरमध्ये इन्क्लूड होते. तर का चेंजिंग पोझिशन, पेशंटला बेड सोर्स होऊ शकतात म्हणून आपण त्याची पोझिशन प्रत्येक 2 तासाला चेंज करणार. त्यानंतर मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन, जसे डॉक्टरांच्या ऑर्डर्स आहेत तसे आपण त्याला मेडिकेशन देत राहणार. तर हे जे 3 ऑप्शन आहेत A, C आणि D हे त्याच्या केअरमध्ये इन्क्लूड होतील. आस्किंग फॉर मील हे जे आहे तर हे त्याच्यामध्ये होणार नाही. आपण त्याला डायरेक्ट RT फीड, जे आपण नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब आपल्या फर्स्ट सिरीजमध्ये बघितलं होतं, नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब काय असते तर NG ट्यूबने आपण त्याला फीडिंग देत राहणार. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन नर्सिंग? हेल्थ एज्युकेशन, होम व्हिजिट, टेकिंग मनी फ्रॉम पेशंट अँड मेडिसिन ॲडमिनिस्ट्रेशन. तर मित्रांनो, टेकिंग मनी फ्रॉम पेशंट्स हे आपल्या इथिक्सच्या बाहेर आहे. आपण पेशंटकडून कुठल्याही प्रकारचे पैसे विनाकारण घेऊ शकत नाही. ठीक आहे. तर हेल्थ एज्युकेशन आपण पेशंटला देतो, त्यानंतर होम व्हिजिट पण करतात नर्सेस, त्यानंतर मेडिसिन ॲडमिनिस्ट्रेशन हे तर आपलं बेसिक फंक्शन आहे. हे सर्व नर्सिंगचे फंक्शन आहेत, पण टेकिंग मनी फ्रॉम पेशंट इट नॉट आवर फंक्शन. CPR स्टँड्स फॉर. आता CPR काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. तर CPR म्हणजे काय? कंप्लीट पेशंट रेकॉर्ड, कार्डिओ पेशंट रिहॅबिलिटेशन, कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन आणि नन ऑफ दिस. तर याचा आन्सर काय मित्रांनो? कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन हे त्याचं राईट आन्सर आहे. CPR म्हणजे कार्डिओ इज रिलेटेड टू युअर हार्ट, पल्मोनरी इज रिलेटेड टू युअर लंग्स, अँड रिसक्सिटेशन म्हणजे परत फंक्शनल करणे, टू मेक अगेन फंक्शनल. कार्डिओ म्हणजे काय? हार्ट. ओके. त्यानंतर पल्मोनरी म्हणजे काय? लंग्स. आणि थर्ड वन काय? रिसक्सिटेशन म्हणजे काय? सेव्ह करणे किंवा परत त्याचं फंक्शन स्टार्ट करणे. त्यानंतर नेक्स्ट MCQ आहे, बॅक साईड ऑफ द स्कल इज नोन ॲज डॅश डॅश एरिया. आता इथे एक स्कल काढू आपण. तर हा एक पर्सन आहे. ओके. आणि हे त्याचं डोकं आहे. तर या डोक्याचे वेगवेगळे पार्ट असतात. इथं त्याचं कान आहे. ओके. तर टेम्पोरल एरिया, सर्वात पहिला ऑप्शन आहे टेम्पोरल एरिया. तर जो एरिया आपला कानाच्या वरचा असतो त्याला आपण टेम्पोरल एरिया असं म्हणतो. त्यानंतर फ्रंटल एरिया, जे आपलं कपाळ असतं त्याला आपण काय म्हणतो? फ्रंटल एरिया असं म्हणतो. त्यानंतर ऑक्सिपिटल एरिया, हा जो आपल्या स्कलचा बॅक साईडचा पार्ट असतो त्याला आपण ऑक्सिपिटल एरिया असं म्हणतो. आणि पॅराइटल एरिया, जो हा सर्व वरतीला पार्ट असतो त्याला आपण पॅराइटल एरिया असं म्हणतो. असं जे आपलं स्कल आहे तर हे 4 पार्टमध्ये डिवाईड असतं. किती पार्ट असतात किंवा किती एरियाज असतात? सर्वात पहिला फ्रंटल एरिया, त्यानंतर येतो पॅराइटल एरिया, त्यानंतर कानावरचा येतो टेम्पोरल एरिया आणि मागचा येतो ऑक्सिपिटल एरिया. तर बॅक साईड ऑफ द स्कल इज नोन ॲज, आपलं ऑप्शन काय? ऑक्सिपिटल एरिया हे त्याचं आपलं ऑप्शन येईल. त्यानंतर 11th नंबरचा MCQ, ब्लड कंटेंट डॅश डॅश % ऑफ द कॉर्पॅकल्स. ओके. जे आपले WBC असतात. आता कॉर्पॅकल्स म्हणजे काय असतं? कॉर्पॅकल्स जर आपण डिवाईड जर केलं तर कॉर्पॅकल्समध्ये काय काय येतं? मेनली 3 टाईप्स येतात. काय येतात? WBC, त्यानंतर येतात RBC आणि नंतर येतात प्लेटलेट्स. ओके. त्यानंतर WBC परत ह्या ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्समध्ये डिवाईड होतात. ते नंतरचं फर्दर क्लासिफिकेशन आहे, आत्ता एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे. तर ब्लड कॉर्पॅकल्स हे ब्लडमध्ये किती % असतात? हा MCQ आपण काल पण बघितलं होतं, ज्याच्यामध्ये आपण इथं कॉर्पॅकल्सच्या ऐवजी बघितलं होतं प्लाझ्मा. ओके. तर प्लाझ्मा आपला होता 55% आणि त्यावेळेस मी ब्लड कॉर्पॅकल्स ह्या 45% असतं हे पण सांगितलं होतं. तर आपला राईट आन्सर काय? ब्लड कॉर्पॅकल्स 45% आणि प्लाझ्मा इज 55%. त्यानंतर डॅश डॅश इज द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट वे टू एक्सक्रीटेट नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम द बॉडी. ओके. आपण हा पण क्वेश्चन काल बघितलेला आहे, पण त्याच्यामध्ये आपण नायट्रोजनस वेस्ट बॉडीच्या बाहेर टाकण्याचा पहिला सोर्स बघितला होता. आता आपण इथं सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट वे म्हणजे आपण याच्यामध्ये बघतोय दुसरा सोर्स. ओके. तर जे नायट्रोजनस वेस्ट आहे, नायट्रोजनस वेस्ट कोणतं आहे मित्रांनो? युरिया हे आपल्या बॉडीमधलं काय? नायट्रोजनस वेस्ट आहे. तर हे बाहेर कशातून टाकलं जातं? मेनली हे टाकलं जातं किडनीज थ्रू. ओके. आपले जे युरिन आहे, युरिन थ्रू हे फर्स्ट इम्पॉर्टंट वे आहे. आणि त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट वे कोणता आहे? स्किन, लंग्स आणि लिव्हर. तर यापैकी कोणता आहे? तर सेकंड इम्पॉर्टंट वे हा जो आहे तर तो म्हणजे आपला स्किन आहे. आपल्याला जे स्वेटिंग येतं तर स्वेटिंग थ्रू पण आपली युरिया किंवा जे नायट्रोजनस वेस्ट आहे ते बाहेर पडत असतं. ओके. तर याचं B आन्सर आहे स्किन इज द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट वे टू एक्सक्रीट द नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम द बॉडी. त्यानंतर डॅश डॅश इज द इम्पॉर्टंट फॉर हेल्दी हेअर्स. हेल्दी हेअरसाठी काय इम्पॉर्टंट आहे? तेल लावणं इम्पॉर्टंट आहे, कार्बोहायड्रेट्स इम्पॉर्टंट आहे, कॅरेटिन इम्पॉर्टंट आहे की व्हिटॅमिन A?
याचा ऑप्शन काय मित्रांनो, कॅरेटिन. कॅरेटिन हा एक प्रोटीनचा टाईप आहे जो हेअर्समध्ये प्रेझेंट असतो आणि हेअर्सला स्ट्रॉंग बनवण्यासाठी कॅरेटिन हेल्प करत असतं. त्यानंतर AED स्टँड्स फॉर डॅश डॅश, ऑटोमॅटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर, ऑटोमॅटेड इलेक्ट्रिकल डिफिब्रिलेटर, त्यानंतर ऑटोमॅटेड इलेक्ट्रिकल डिव्हाइस आणि ॲनाटॉमिकल एनर्जी डिव्हाइड. ओके मित्रांनो, तर आता डिफिब्रिलेटर हे काय असतं हे इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये मी सांगितले डिफिब्रिलेटर, तर ह्या पहिल्या 2 आन्सरपैकीच एक राईट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, भरपूर जणांनी पिक्चरमध्ये, मूवीमध्ये, मालिकेमध्ये बघितलं असेल की एक पेशंट असतो, त्या पेशंटला अचानक हार्ट अटॅक येतो, तो पेशंट खाली पडतो आणि नंतर त्याला 2 असे पॅड लावले जातात चेस्टवर आणि त्याला शॉक दिला जातो. ओके, तर हे जे शॉक देण्याचं मशीन असतं, या शॉक देण्याच्या मशीनला आपण काय म्हणतो, त्याला आपण डिफिब्रिलेटर असं म्हणतो. तर या डिफिब्रिलेटरचा इथं लॉंग फॉर्म विचारला आहे आपल्याला. AED स्टँड्स फॉर ऑटोमॅटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर आणि इलेक्ट्रिकल डिफिब्रिलेटर. तर याचं ॲन्सर काय मित्रांनो, ऑटोमॅटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर. भरपूर जणांना वाटेल की इलेक्ट्रिकल डिफिब्रिलेटर आहे, बट नॉट, त्याला ऑटोमॅटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर असं म्हणतात. त्यानंतर डॅश डॅश बोन इज अ फ्लॅट इन शेप, स्कल बोन, पटेला, फिमर आणि वर्टेब्रा. मित्रांनो, आपले जे बोन्स आहेत, तर बोन्सचे क्लासिफिकेशन असतं अकॉर्डिंग टू त्याच्या शेपप्रमाणे. तर त्याचे 5 क्लासिफिकेशन. सर्वात पहिले मी तुम्हाला ते क्लासिफिकेशन सांगतो. तर जे बोन लॉंग असतात त्यांना आपण लॉंग बोन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या हाताचे बोन्स असतील, पायाचे बोन्स असतील, त्यानंतर आपलं फिमर असेल, टिबिया असेल, फिब्युला असेल, रेडियस, अल्ना, ह्युमरस, हे आपले झाले लॉंग बोन्स. त्यानंतर येतात शॉर्ट बोन्स, जे आपल्या मनगटामध्ये असतात, त्यांना आपण कार्पल बोन म्हणतो, ते आपले झाले शॉर्ट बोन. त्यानंतर येतात सिसामॉइड बोन. सिसामॉइड बोनमध्ये आपलं जे पटेला आहे, पटेला म्हणजे आपली गुडघ्याची, त्याला आपण मराठीमध्ये वाटी म्हणतो, तर ते बोन येतात. त्यानंतर येतात इरेग्युलर बोन. ओके, इरेग्युलर बोन म्हणजे ज्यांना कुठल्याच प्रकारचा शेप नाही आहे, जसं की आपले झाले वर्टेब्रास, त्यांना कोणताही स्पेसिफिक शेप नाही आहे. त्यानंतर येतात फ्लॅट बोन्स, जे आपले पत्र्यासारखे किंवा प्लेटसारखे फ्लॅट आहेत. तर असे फ्लॅट बोन्स म्हणजे आपले स्कलचे बोन जे असतात, तर फ्लॅट बोनचं एक्झाम्पल काय, स्कलचे बोन्स आहेत, त्यानंतर स्कॅप्युला आहे, त्यानंतर रिब्स आहेत, स्टर्नम आहे, हे सर्व आहेत, हे फ्लॅट बोनमध्ये येतात. त्यानंतर काय असतात न्यूमॅटिक बोन, जे व्हॉइसच्या रेझोनन्समध्ये हेल्प करतात. मॅक्झिला असेल, त्यानंतर वोमर बोन असेल, जे आपल्या नोजच्या अराउंडली प्रेझेंट असतात, तर त्यांना आपण न्यूमॅटिक बोन असं पण म्हणतो. ओके, तर फ्लॅट बोन, शॉर्ट बोन, सिसामॉइड, त्यानंतर लॉंग बोन, त्यानंतर शॉर्ट बोन आणि इरेग्युलर बोन, असे काही बोनचे टाईप्स आहेत अकॉर्डिंग टू इट्स शेप. त्यानंतर टेम्परेचर, पल्स, ब्लड प्रेशर, रेस्पिरेटरी, इज कलेक्टिव्हली नोन ॲज डॅश डॅश, इसेन्शियल साईन, व्हायटल साईन, फंक्शनल साईन अँड क्रिटिकल साईन. तर आपण पेशंटचं टेम्परेचर असेस करतो, पल्स असेस करतो, BP घेतो, रेस्पिरेटरी रेट घेतो. हे जे 4 आपले मेथड्स आहेत पेशंटच्या ॲसेसमेंटच्या किंवा काही वेज आहेत, तर यांना आपण काय म्हणतो, तर यांना आपण व्हायटल साईन्स असं म्हणतो. व्हायटल साईनमध्ये 4 टॉपिक्स आपण मेनली बघतो. त्यानंतर आता यांचे काही इन्स्ट्रुमेंट पण असतात. आता टेम्परेचर जर घ्यायचं झालं, टेम्परेचर आपण थर्मोमीटरने घेतो. त्यानंतर पल्ससाठी आपण पल्स ऑक्सिमीटर यूज करतो किंवा मॅन्युअली पण पल्स घेऊ शकतो. पेशंटच्या जे पल्स पॉईंट आहे, तर तिथं पाल्पेट करायचं आणि 1 मिनिटासाठी पल्स मोजायच्या. त्यानंतर ब्लड प्रेशरसाठी आपण स्पिग्मोमॅनोमीटर किंवा डिजिटल जे आहे ते पण यूज करू शकतो, कार्डियाक मॉनिटर यूज करू शकतो. रेस्पिरेटरी रेटसाठी पण आपण पल्स ऑक्सिमीटर यूज करू शकतो किंवा आपण मॅन्युअली मोजू शकतो रेस्पिरेटरी रेट. फक्त रेस्पिरेटरी रेट घेताना पेशंटला अवेक करायचं नाही आहे, पेशंटला सांगायचं नाही आहे की तुमचा आम्ही रेस्पिरेटरी रेट घेतो आहे. असं जर सांगितलं तर पेशंट स्वतःच्या रेस्पिरेटरी रेटवर कंट्रोल आणू शकतो. पेशंटला न कळता त्याचा रेस्पिरेटरी रेट हा मोजायचा असतो. त्यानंतर विच चेंबर रिसीव द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द होल बॉडी. कार्डिओलॉजीचा क्वेश्चन आहे आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, तर आता हार्टचे आपण एक डायग्राम काढू. इथे ऑलरेडी ब्लॅक कलर आहे, तर इथं आपण याला डिवाईड करतो आहे. ओके, जे वरचे चेंबर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो आहे, ॲट्रियम्स, आणि जे खालचे चेंबर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो आहे, व्हेंट्रिकल्स. हे झाले आपले ॲट्रियम्स, हे झाले आपले व्हेंट्रिकल्स, हे झाले आपली राईट साईड, ही झाली आपली लेफ्ट साईड. ओके, राईट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल. विच चेंबर रिसीव द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम होल बॉडी. तर आता होल बॉडीकडून, पूर्ण बॉडीकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड कोणता चेंबर रिसीव करतो, तर त्याचं ॲन्सर काय आपलं राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियममध्ये काय होतं आहे, राईट ॲट्रियममध्ये सुपेरियर व्हेना कॅवा अँड इन्फेरियर व्हेना कॅवा दोन्ही पण थ्रू काय येतं आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ॲट्रियममध्ये येतं आहे, पंप होणार, राईट व्हेंट्रिकलमध्ये येणार, राईट व्हेंट्रिकलमधून पंप होणार, लंग्सकडे जाणार, लंग्सकडून कलेक्ट होणार
लेफ्ट ॲट्रियममध्ये येणार, लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येणार आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ॲओर्टामध्ये जाऊन पूर्ण बॉडीला डिस्ट्रीब्यूट होणार. तर अशा पद्धतीची आपली पूर्ण कार्डियाक सायकल चालत असते. तर कोणता चेंबर आहे जो डिऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह करतोय, तर त्याचं ॲन्सर काय आहे आपल्याकडं, तर त्याचं ॲन्सर आहे राईट ॲट्रियम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे नॉर्मल रेशो ऑफ रिस्पायरेटरी अँड हार्टबीट्स आर, म्हणजे की रेशो ऑफ द रिस्पायरेटरी रेट आणि हार्टबीट्स. आता रिस्पायरेटरी रेट जर बघितला तर आपला नॉर्मल रिस्पायरेटरी रेट हा 16 ते 20 पर्यंत असतो. ओके, 16 ते 20 हा आपला नॉर्मल रिस्पायरेटरी रेट. आणि हार्टबीट जर बघितले आपण तर हार्टबीट आपले किती असतात, 70 ते 80 बीट्स आपले नॉर्मली असतात. आता नॉर्मली हार्टबीट जर एकदम ॲक्युरेट व्हॅल्यू जर घेतली तर 72 व्हॅल्यू अशी येते. आणि आपलं जे ॲन्सर जे आहे याचं, तर म्हणजे आपण एक श्वास घेऊपर्यंत किती बीट्स झालेले असतात, तर याचा ॲन्सर आहे आपलं 1:4. ओके मित्रांनो, तर आता याचं कॅल्क्युलेशन पण आपण करू की एक श्वास घेऊपर्यंत 4 बीट्स पडलेले असतात. म्हणजे आता 72 बीट्स आपले जे नॉर्मल आहेत, 72ला जर आपण 4ने जर डिवाईड जर केलं तर 70चं जर निम्म जर केले तर येतात 35 आणि 36 दुने 72 आणि 36चे जर निम्म जर केले तर येतात 18. म्हणजे आपण नॉर्मली 18 रिस्पायरेशन किंवा 18 श्वास आपण एका मिनिटात घेतो, त्या टायमाला आपले 72 बीट्स झालेले असतात. तर नॉर्मल रेशो किती याचा 1:4, म्हणजे 18:72. त्याला जर आपण रेशो जर काढला तर किती होतो आपला 1:4, म्हणजे 4 बीट्स मिळून आपलं एक रिस्पायरेशन झालेलं असतं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे वर्ल्ड कॅन्सर डे इज सेलिब्रेटेड ऑन डॅश डॅश. वर्ल्डचा जो कॅन्सर डे असतो तर तो कधी सेलिब्रेट करतात, 4 फेब्रुवारीला आपण वर्ल्ड कॅन्सर डे सेलिब्रेट करतो. विच व्हिटॅमिन इज इसेन्शियल फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ आयर्न, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि डी. तर याचा ॲन्सर काय मित्रांनो, व्हिटॅमिन सी इज इम्पॉर्टंट फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ आयर्न. म्हणून आपण पोह्यामध्ये आयर्न असतं. जुन्या काळात जे पोहे बनवायचे, ठीक आहे, तर पोह्याला चपटा करण्यासाठी आयर्नचे रॉड यूज करत होते. आयर्नचे रॉड यूज केल्याने त्या पोह्यामध्ये आयर्न यायचं आणि ते आयर्न आपल्या बॉडीमध्ये प्रॉपरली ॲब्झॉर्ब होऊ म्हणून आपण पोह्यासोबत काय खायचं, लिंबू खायचं. तर लिंबू खाल्ल्याने काय होतं की लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, म्हणजे व्हिटॅमिन सी असतं आणि व्हिटॅमिन सी काय करतं, पोह्यामधलं जे आयर्न आहे तर हे आयर्नचं ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी बॉडीमध्ये हेल्प करत असतं. ओके, म्हणजे आयर्नच्या ॲब्झॉर्प्शनसाठी कोणता व्हिटॅमिन गरजेचा आहे, तर व्हिटॅमिन सी. तर पोह्यासोबत लिंबू का खातो, पोह्याची टेस्ट वाढवण्यासाठी नाही, तर पोह्यामध्ये जे आयर्न आहे तर ते आयर्नचं ॲब्झॉर्प्शन प्रॉपरली होऊ म्हणून आपण पोह्यासोबत लिंबू खात असतो. म्हणजे व्हिटॅमिन सी इज इम्पॉर्टंट फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ आयर्न. एक्झाम्पल देतोय म्हणजे तुमच्या ध्यानात राहील. त्यानंतर विनिंग इज द प्रोसेस ऑफ डॅश डॅश. तर आता हा OBGYचा क्वेश्चन आहे. विनिंग किंवा पिडियाट्रिक चाइल्ड नर्सिंगमधला क्वेश्चन आहे. विनिंग म्हणजे काय असतं, तर भरपूर जणांना कोणाच्या घरी छोटं बाळ जर असेल तर हा शब्द ऐकला पण असेल किंवा आपण बाळाला वरचं आणणं चालू करतो. भरपूर ठिकाणी हा क्वेश्चन किंवा हा शब्द तुम्ही ऐकला असेल, जनरली गावाकडे वापरतात, वरचं आणणं चालू करणे. तर वरचं आणणं चालू करणे म्हणजे काय, की आपण 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचं दूध देतो आणि तिथून पुढं त्याला थोडं पहिले त्याला डाळ भात चालू करतो, पेज वगैरे चालू करतो, शिरा चालू करतो, असं ग्रॅज्युअली त्याला आपण फुल डाएटकडे नेत असतो. पहिले लिक्विड डाएट, नंतर सेमी सॉलिड डाएट, नंतर सॉफ्ट डाएट आणि नंतर फुल डाएट त्याला देत असतो. ठीक आहे, तर ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण विनिंग असं म्हणतो. विनिंग म्हणजे काय, ग्रॅज्युअली प्रोव्हाइडिंग द डाएट टू इन्फंट. आणि इन्फंट म्हणजे काय, असे मुलं जे 1 वर्षाखालचे आहेत. आणि इथं विनिंग ही प्रोसेस कधी स्टार्ट होते यावर पण MCQ विचारला जाऊ शकतो. तर कधी 6 महिने झाल्यानंतर, ज्यावेळेस बाळ हे 6 महिन्याचं होतं तिथून पुढं आपण विनिंगची प्रोसेस स्टार्ट करतो, म्हणजे त्याला वरचं आणणं चालू करतो. बाकीचे जे ॲन्सर आहेत, प्रोव्हाइडिंग वॉटर टू इन्फंट, स्टॉप द ब्रेस्ट मिल्क टू इन्फंट, ओनली प्रोव्हाइडिंग मिल्क टू इन्फंट, हे सर्व रॉंग ॲन्सर आहेत. राईट ॲन्सर कोणतं आहे आपलं, ग्रॅज्युअली प्रोव्हाइडिंग द डाएट टू इन्फंट. त्यानंतर आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट, अगेन पिक्चर बेस्ड क्वेश्चन. तर याच्यामध्ये हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, हे इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे मित्रांनो, युरिन ट्यूब, फोलिस कॅथेटर, सेंट्रल कॅथेटर, कोणतं आहे तिन्हीपैकी, तर याला आपण काय म्हणणार, फोलिस कॅथेटर असं म्हणणार. फोलिस कॅथेटरचा यूज काय असतो हे आपण कालच्या सिरीजमध्ये बघितलं होतं. फोलिस कॅथेटर कशासाठी यूज करतात, तर युरिनरी रिटेन्शनमध्ये फोलिस कॅथेटर आपण यूज करतो. मेनली जे ब्लॅडर आहे तर ब्लॅडरमध्ये हे फोलिस कॅथेटर इन्सर्ट केलं जातं, जेणेकरून जे युरिनरी रिटेन्शन आहे किंवा जे ब्लॅडरमधले युरिन आहे तर हे या ट्यूब वाटेतून बाहेर होईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टडी ऑफ द ह्युमन बॉडी स्ट्रक्चर इज रेफर ॲज डॅश डॅश. याचे ॲन्सर आहेत फिजिओलॉजी,
ॲनाटॉमी, स्ट्रक्चरोलॉजी अँड नन ऑफ द अबव. तर हा कोणता सब्जेक्ट आहे? ॲनाटॉमी हा सब्जेक्ट आहे. ओके, स्टडी ऑफ द ह्युमन बॉडी स्ट्रक्चर, ज्यामध्ये आपण बॉडीचं स्ट्रक्चर बघतो त्या सब्जेक्टला आपण ॲनाटॉमी म्हणतो, आणि ज्यामध्ये आपण बॉडीचे फंक्शन्स बघतो त्याला आपण फिजिओलॉजी असं म्हणतो. ओके, तर स्टडी ऑफ ह्युमन बॉडी फंक्शन इज फिजिओलॉजी अँड ह्युमन बॉडी स्ट्रक्चर इज रेफर ॲज द ॲनाटॉमी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, डॅश डॅश इज नॉट हेरिडेटरी डिसीज. खालीलपैकी कोणता जो डिसीज आहे तर तो पिढीजात होणारा डिसीज नाही. तर त्याचं ॲन्सर्स काय काय? कॅन्सर आहे, त्यानंतर डायबिटीज आहे, त्यानंतर हायपरटेन्शन आहे, त्यानंतर ट्युबरक्युलोसिस आहे. तर कॅन्सर हा जो आहे हा पण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतो. डायबिटीज तर खूप कॉमन आहे, जातोच. त्यानंतर हायपरटेन्शन पण कॉमन आहे. फक्त ट्युबरक्युलोसिस हा जो डिसीज आहे हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात नसतो. ठीक आहे, तर ट्युबरक्युलोसिस हा एक व्हायरल डिसीज आहे. सॉरी, इट इज नॉट व्हायरल डिसीज, बॅक्टेरियल डिसीज आहे. तो आपल्या ड्रॉपलेट्स इन्फेक्शनमधून होत असतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे, व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी लीड्स टू. अगेन आपला व्हिटॅमिन डिफिशियन्सीचा क्वेश्चन सर्वांना याचा ॲन्सर यायलाच पाहिजे. 25 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर याचा ॲन्सर तुम्ही सर्वजण मला कमेंटमध्ये सांगणार आहात की व्हिटॅमिन ए डिफिशियन्सीमुळं कोणता आजार आपल्याला होत असतो. त्याचे ऑप्शन आहेत विकनेस, मरॅस्मस, नाईट ब्लाइंडनेस आणि स्कर्वी. याला किती विद्यार्थी, जे विद्यार्थी 25व्या क्वेश्चनपर्यंत आलेत त्यांनी सर्वांनी याला रिप्लाय करायचं आहे. ह्या जो 25 नंबरचा क्वेश्चन आहे तर याचा ॲन्सर तुम्ही द्यायचं आहे, जेणेकरून मला पण कळेल की लास्टपर्यंत किती विद्यार्थी व्हिडिओ बघतात. तर 25 क्वेश्चनपर्यंत जे पण आलेत त्यांनी ॲन्सर कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर लायसन टू प्रॅक्टिस नर्सिंग इन महाराष्ट्र, नर्सेस हॅव टू रजिस्टर इन डॅश डॅश. म्हणजे नर्सिंग प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा ॲज अ नर्स म्हणून हॉस्पिटलमध्ये वर्क करण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर असाल तर तुम्हाला कुठे रजिस्ट्रेशन करावं लागेल? INC इंडियन नर्सिंग काउन्सिलमध्ये का? नाही. मेन नर्सिंग काउन्सिलमध्ये का? नाही. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आणि महाराष्ट्र नर्सिंग कम्युनिटी. तर याच्यापैकी तुम्हाला कुठे रजिस्ट्रेशन करावं लागेल तर MNCमध्ये, म्हणजे काय? महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. ओके, त्यानंतर डॅश डॅश इज नोन ॲज द मिल्क इजेक्टिंग हॉर्मोन. ओके, तर दोन प्रकारचे हॉर्मोन्स मेनली असतात. एक असतो मिल्क सिक्रेटिंग हॉर्मोन, तर मिल्क सिक्रेटिंग हॉर्मोन आपण प्रोलॅक्टिंग हॉर्मोनला असं म्हणतो, आणि मिल्क इजेक्टिंग हॉर्मोन जो आहे तर तो ऑक्सिटोसिन हा हॉर्मोन आहे. आता ऑक्सिटोसिनचं जर केमिकली जर फंक्शन जर बघितलं तर तो काय आहे, सॉफ्ट टिश्यू जे असतात आपल्या बॉडीचे तर सॉफ्ट टिश्यूला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी ऑक्सिटोसिनचा यूज होत असतो. म्हणजे आपले जे ब्रेस्टमधले जे टिश्यू आहेत तर त्या टिश्यूला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी ऑक्सिटोसिन हेल्प करतं. अल्टिमेटली तिथून मिल्क काय होत असतं, इजेक्ट होत असतं. त्यानंतर इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन त्यांचं काय प्रॉपरली फंक्शन नाही आहे मिल्क इजेक्शनमध्ये. त्यानंतर फूड वेस्ट इन हॉस्पिटल इज डिस्कार्डेड इन डॅश डॅश. तर हा पण MCQ आपण पहिलेच बघितलं आहे, कोणत्या कलरमध्ये काय टाकतो हे आपण सांगितलं आहे. तर जी ब्लॅक कलरची बॅग असते किंवा ग्रीन कलरची बॅग असते तर त्यामध्ये आपण जनरल वेस्ट जे आहे, पेपर्स वगैरे, फूड वेस्ट वगैरे, तर हे आपण ब्लॅक किंवा ग्रीन कलरच्या बॅगमध्ये डिस्कार्ड करत असतो. त्यानंतर विच आर्टरीज सप्लाय टू द हार्ट. खालीलपैकी कोणत्या आर्टरीज हार्टला सप्लाय करतात किंवा हार्टला ब्लड सप्लाय करतात? कार्डियक आर्टरीज, सुपेरियर व्हेना केवा, करोनरी आर्टरीज अँड अपायकल आर्टरीज. तर याचा ॲन्सर काय? करोनरी आर्टरीज. दोन करोनरी आर्टरीज असतात, राईट अँड लेफ्ट, आणि लेफ्ट आर्टरी परत सर्कमफ्लेक्स आर्टरी अँड अँटेरियर इंटरव्हेंट्रिक्युलर आर्टरीमध्ये डिवाईड झालेली असते. ओके, तर करोनरी आर्टरीज काय असतात? एक डायग्राममधून तुम्हाला इथं मी दाखवतो. ओके, तर अशा पद्धतीचं आपलं काय हार्ट आहे मित्रांनो. त्यानंतर हार्टमधून इथून हा जो ॲओर्टा बाहेर येतोय. ठीक आहे, आता हार्टचं काम काय असतं की सर्व बॉडीला ब्लड सप्लाय करायचा, पण हार्ट स्वतः हा पण एक ऑर्गन आहे आणि त्याला पण स्वतः ब्लड सप्लायची गरज आहे. म्हणून ॲओर्टापासून इथं स्टार्टिंगलाच 2 ब्रांचेस असतात ज्यांना आपण करोनरी आर्टरीज असं म्हणतो, आणि ह्या करोनरी आर्टरीज ज्या असतात तर ह्या पूर्ण हार्टला ब्लड सप्लाय करत असतात. यांना भरपूर सर्व ब्रांचेस पण असतात. त्यानंतर 30 नंबरचा आणि लास्ट क्वेश्चन आहे आजचा याचा, ॲम्ब्युलन्स नंबर किती असतो? नंबर ऑफ द ॲम्ब्युलन्स इज डॅश डॅश. इमर्जन्सीमध्ये जर कुठे ॲक्सिडेंट वगैरे रोडवर जर झाला तर आपण कोणत्या नंबरवरून ॲम्ब्युलन्स बोलवायची आहे? तर त्याचं ॲन्सर काय मित्रांनो, 108 इज द इमर्जन्सी नंबर फॉर ॲम्ब्युलन्स कॉलिंग. ओके, तर अशा पद्धतीने आपण टेस्ट नंबर 4मध्ये आणखी नवीन 30 MCQ जे एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत असे MCQ आपण आज बघितलेले आहेत नर्सिंग ॲप्टिट्यूड. आय होप तुम्हाला सर्व MCQ समजलेले असतील आणि चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड झाले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि टेस्ट सिरीज 5साठी रेडी राहा. थँक्यू.